पोहे खाल्ले कोण नाही? दुसरं करून देऊ का काही? नाही निराश चावता नाही येऊन राहिले का बापा दातानं? नाही मी सांग तोंड पाय कसं झालं. तरी ऐकू नका, जाऊ नका डॉक्टरकडे. जाऊ नका, बसा घरातच बसा. आता काही खाताही नाही पेताही नाही का बापा? अहो तोंडच नाही उघडता येऊन राहिलं ना. कसं खाऊन काय करू मग आता? मला तोंड उघडतच नाही येऊन राहिलं, चावताच नाही येऊन राहिलं, लय दुखून राहिलं. नाही बाई सांग आता, तुम्हाला कालच म्हटलं होतं, काल डॉक्टरही होता, दवाखाना होता उघडा. सांग आता आज बंद आहे ना सर? तुम्हाला म्हटलं होतं जाऊन या. काय होते एखादा दातात तो किडला आहे, दात जर त्याला काढून टाकला तर बरं वाटेल ना, तुम्हालाच बरं वाटेल. किती दिवस ते दुखणं सहन करता? सारे अंदरचे 4-5 दोन्हीकडचे तुमच्या दाळा सोडल्या ना. समोरचे दातही खराब होऊन राहिले. ऐकत काऊन नाही तुम्ही? मला समजतच नाही बापा, तुम्ही ऐकतच काऊन नाही? एवढं कायच घ्यावाय त्या डॉक्टरचं? काय करते हो तो? काहीच नाही करत ना, माहिती नाही पडत. इंजेक्शन देते बस. मग माहीतच नाही पडत ना काय करते आणि काय नाही. हा ते तर आहे म्हणा, तू अर्धी डॉक्टर आहे ना, तुला लय माहिती आहे. काही नाही करत, इंजेक्शन देते फक्त तो बस. आपल्या मनानं सगळं होते मग. अर्धी डॉक्टर आहे ना तू. तू येतं बापा, तू येतं जमलं तर तू तुम्ही दात घरच्या घरीच ठीक करून देशील. तू काय तू गोष्ट झालं लागे. काय मी कोणत्यानं म्हणून राहिली? मी काय तिने बोलून राहिली? मला म्हणते तू अर्धी डॉक्टर आहे म्हणते. सांग आता, मी माई गेली. मला विजयनं तिथं सोडलं, मी आपली गेली, तिथं थांबली. माझ्या दाताचं मी करून आली. माझ्या सांग कोणीच नव्हतं, एकटीच गेली ना मी. सांग आता, मला भेव नसेल लागलं काय? मला माहित होतं काय करते काय नाही म्हणून. पण त्याने एक इंजेक्शन दिलं, एक खाली दिलं, एक वरच्या दाढीत दिलं, इकडून तिकडून 2-3 इंजेक्शन त्याने टोचले. झालं मग ते बधी रचून जाते. मग ते काढलं दातातली सारी केळ काढली. मग त्याच्यात भरलं बाबा. 2-4 खेपा गेली ना मी. गेली नाही गे 2 दाताचं केलं ना. हे असं बोलता तुम्ही? चला बरं उद्या चला, मी येतो तुमच्या संग. काहीच नाही होत ना, काहीच नाही होत, माहिती नाही पडत. जाणं पाठीस तुम्ही काय डोकं खराब करून जाय बरं तो इथून. मला काय बसू देत नाही खरं? सांगा कुठं जाऊ मी? आज बाहेर जाऊ नाही शकत ना. सारे वाटच पाहून राहिले असतील. बाहेर तर दिन दुला आज निरा सर माया ते हे करून टाकतील. जाता धक्का गिक्का लागला म्हणून मी तर घरात बसते. घरात थांबलो असतो का मी? यावरती घरात असतो का मी? तो वावरात गेलो असतो तर बाहेर जाऊन बसलो असतो. तू जाणं बा, जाणं ते काम करणं. तू माझं डोकं खराब नको करू. जाय बरं, बसू दे बरं मला. मी माझं कामच करून दिली बाबा. मला काय काम काय सरते काय? काम सुरूच आहे. तुम्ही दिसले बसले म्हणून विचारलं. म्हटलं कसं अजूनही दुखून राहिली का काय? मग शिरा गिरा देऊ काय करून? पतला खाता काय? अहो मला शिराई नाही पाहिजे, पोईन पाहिजे. मी सांगतो तुला, सांगतो. मला बोलायला नको लोबर. तू बोललो की पाहिजे अजून डोकं ठणकून राहिलं नाही. बोलायला नको लोबर. तू जाय बरं तू. आणि ते पाय कोणी आलं गेलं ना मला आवाज द्यासाठी तर सांग घरी नाही म्हणा, वावरात गेले म्हणा. सांगू नको घरी बसलाय दाढ दुखून राहिली नसून तसं कोणाला काही सांगू नको. वावरात गेले म्हणून सांग. बरं बापा, द्या मग आवाज द्या. आता मी आंघोळीला चालली, माझी झालं तिकडचं आंघोळीला चालली मी, तर पूजा गिजा करतो. आवाज द्या मग मला. लय जिद्दी माणूस आहे बापा. 4 दाढा आहेत, खालच्या 2 आहे, इकडचे आणि इकडचे 2 आहे. समोरचे दाते खराब होऊन राहिले. नीरामध्ये त्याला असे किडल्यासारखे त्याले भोकं पडून राहिले दाता येईल तरी जात नाही डॉक्टरकडे. काय माणूस आहे बापा. भलं दे म्हणजे कायच भीती बापा. दाताचं म्हटलं सांगत नाही पहिले तर दात दुखते म्हणून. त्याला माहिती सांगितलं की मग घेऊन जाते म्हणून. आता विजूलाच सांगतो मी 2 जण गेले घेऊनच जातो. नाही बी ते दाताचं काही होईल ना तोंडात. काय ऐकत नाही काही नाही, नाच लागते येईल. विजूला सांगतो मी 2 जण त्याला घेऊनच जातो आता. समजलं पाहिलं त्यानं आपल्याला. एक नाही तो याला सांगितलं असं नाही तर एक नाही तो. तू चल त्याला घरातून बाहेर बोलू, त्याला पाठवा आपण. मग अजाय रे तू जाय रे, अंदर जाजो तू. त्याला बोलून आणजो, त्याला बाहेर ठेवू दे. मग त्याला कार्यक्रमच करून टाकू. मजा करू. असं त्याला असं रंगलो त्याला. माझा काल पिचकारी घेऊन फिरून राहिला होता पाठीवरती. त्याच्या अंगावर पाणी टाकून राहिला होता. उद्या तुम्हाला रंग लावतो म्हणे, त्यात रंग भरण म्हणे उद्या म्हणे. त्याला घेऊन गेलं बाहेर, घेऊन फक्त त्याला. अबे आपण नाही जाऊन गेलो असतो. त्याची आई लय डेंजर आहे ना बा. त्याची आई त्याला स्थिर दिलं घरात. आपल्याला काय म्हणे बाहेर थांब म्हणे, येऊ नको म्हणे घरात म्हणे. मला तर पाहिल्यावर तर बस ते अजून मला काही म्हणाल ना ते. रोज मला तिथं भेव लागते बा. मला भेव लागते. ऋतिकच्या आईचं लय भेव लागते मला. काही नाही करत ना ऋतिकच्या आई काही नाही करत. तुला काही नाही करत रे. चपट्यात तुला काही नाही करत. तू अंदर जा आणि त्याला बोलून आणजो बाहेर. त्याला फक्त सांगू नको आम्ही बाहेर थांबलाय म्हणून. नाही बा मी नाही येत. माझ्या आजी मला सांगितलं तिकडे जात नका जाऊ. माझ्या आईने मला सांगितलं मग चांगलंच तोडून टाकत नाही गेला तर मी नाही येत बा. मला भेव लागते. मंदिराजवळ तर चला, इथं बसता काय? किती वाजता बसता इथं? चाललो मी चाललो मंदिराजवळ. चल बे मी येतो ना. चला बे चलो बाई, चलो मंदिराजवळ. पिंकू बाहेर पिंकू बाहेर. पिंकू मी आली. गौरी आहे संग. येऊ पिंकू. पिंकू कुठे? पिंकू मला नाही रे. थांब बापा. काय तर कल्ला रे. थांब घेऊन राहिली ते. तिची आई तेल गिल लावून देऊन राहिली तिला. थांब जरासं हातापायला तेल गिल लावते तिच्या. निघत नाही ना मग तर. शाळा गिडा नाही घेऊ द्या. निघत नाही तर मग थांबा जरासं. ठीक आहे पुट्टी का अंदर काय आले तुम्ही? बाहेर वा तिकडे, बाहेर उभे राहा. अंगणात जा तिकडे, बाहेरच्या अंगणात जा. सर अंगण खरं करून टाकलं, रंग करून टाकलं इथं. जा बरं तिकडे, बाहेर जा बरं. नाही सांगा तुला कल्ला करून राहिले. भली चिडचिड करते बाबा. तुम्ही बाहेर काय आले हो? मला म्हणे का कोणी
तर सांग म्हणे का मी वावरात गेलो म्हणून. काय बाहेर आले तुम्ही? जा ना, जा बरं, बसा बरं तिकडे जाऊन झोपा, नाही तर जा. तर काय झोपायलाच लावून राहिली का मला तू? किती झोपायला लावून राहिली? झोपायची सवय आहे का मला? झोपलंच ठेवता का मला तू? याला आवाज ऐकला म्हणून आलो. हा, झोप झोप करून राहिली, किती झोपू? सांगत बापा. मला म्हणे तुम्ही काय म्हणते, मला म्हणे कोणी आलं गेलं सांगू नको म्हणे का मी घरी आहे म्हणून. सांगता लेकरं गिकरं बाहेर गेले सांगणार नाही का? तुम्ही घरातच आहे म्हणून. कोण विचारलं की त्याला सांगू नका मी घरात आहे म्हणून. माझी तब्येत नाही चांगली म्हणून झोपलाय मी घरात. सांगी म्हणा का कोणाले? काय झालं, पुरणपोळी जास्त खाल्ली का काय? काय झालं आप्पा, तब्येत नाही का चांगली तुमची? नाही ना बे, माझी दाढ दुखून राहिली, दाढ लय दुखून राहिली मी, म्हणून मी झोपलो होतो घरात. तर सांगून बी म्हणा का कोणाले मी घरी जाय म्हणून. जा तुम्ही तिकडे जा, आता बाहेर जा. पिंकूले पाठवतो, जा बरं तिकडे बाहेर जा बरं. अंगणात नका खेळू, ते अंगण खराब होते. कल्ला नका करू, जा तिकडे बाहेर खेळा. मला वाटलं का पोट बीट खराब आहे का, ताप येत आहे. मला दाढ दुखली तर कोण झोपते बरं? आम्ही तर नाही झोपत, पण माझी दाढ दुखते, लय दुखते. मी तर नाही झोपत, मी तर शाळेत जातो, सगळंच करतो. बरं मी नाही सांगत ना, कोणालाच सांगत मी. पिंकू, आधी पिंकू पाठवा ना लवकर. जाणं बे, जाणं तू ऐकून कोणी राहिला बे, जाणं बाहेर जाणं. जाय तिला पाठवतो मी, पिंकूला पाठवतो. जा बरोबर बाई, घरात नका खेळू इथं. मला शिकून राहिलं. दाढ दुखली तर कोण झोपते म्हणते. हो बाहेर, चला हो बाहेर. सांगा तर त्या लेकरेवर चिडचिड करून राहिले. पायटी मायावर झालं, त्या लेकरेवर झालं. काय बापा, एवढं सहन नाही होत दुखणं, तरी काही डॉक्टरकडे जायचं नाव नाही घेत. बापू गाठी खाता काय रे? थांबा मी गाठी आणतो. गाठी खाता काय रे? हा आजी, मला पाहिजे गाठी, मला गाठी आवडते आजी. तू खाय बघ, खाय. गोड गोड खाय तू. चॉकलेट खाय, इतके गोड खाते आजी हे. गाठी दिली ना, एक गाठी खाऊन टाकते. दात एवढे खराब झाले, तिची मगरी लागली तिच्या दाताने. ठणकते तिचे दात रात्री. झोपत नाही मग, रात्रीभर रडते म्हणते दात ठणकले की. तरी म्हणते गोड खातच म्हणते. डॉक्टरने सांगितलं गोड नको म्हणून, 2 दात काढले तिचे. तरी पाहिजे ऐकते का? सगळे दाताला मगरी लागली तिच्या. खाय तू, खाय गोड खाय, गाठी खाय तू. सांगत एवढी पोरगी बाई, सोनू 2 दात काढले काय व? आणि मगरी लागली त्या दाताले. गोड खाऊ नको बापा, गोड नको खाऊ. जरा मी एकच गाठी देतो तुम्हाला सगळेले. एक गाठी खा सारे जण. एक एक देणार होते मी, पण एक एक नाही देत. मग आता तुम्हाला एकच गाठी देतो सगळेले. बरोबर आहे त्याचं, अतुलचं बरोबर आहे. जास्त गोड नाही खा लागत बापा. दात खराब होते, मगरी लागते, किळते मग दात. मग ठणकते, मग लय जीवार येते. ठणकलं की मग लय चिडचिड होते. फुग्गा येते मग. गाल फुगते मग बाई. जास्त गोड नको खाऊ. जाऊन झोपलो बरोबर. खबर आहे तुम्ही लहान लेकरं समोर मला सोडणार नाही. समजतच नाही ना काय बोलावं, कुठं बोलावं. तिची दात काढली म्हणते, मला सांगून राहिली. म्हणजे माझ्यासमोर ते मुद्दा म्हणून राहील काल फुगते नसन तसं. ते लेकरं अजून बोलून राहिले आणि अजून दिली करून राहिली. जाऊन झोपलोच बरोबर. बाहेर जा बे, बाहेर जा. सांगी म्हणा कोणाला मी घरात आहे म्हणून. कशी पायाले पाय घरात. त्याला माहिती आता मी काहीतरी म्हणून त्याला बोलवून का पाया पोरीनं काढले, तुम्ही काय घेऊन राहिले असं तसं. लेकरासमोर बोलून त्याला माहिती आहे. काय कशी पायाले घरात. मी पिंकी संग खेळून राहिलो. पिंकी, गौरी आणि सोनू, मी फक्त तिघी संग खेळून राहिलो. मी तुमच्या संग बोलून नाही राहिलो. मला रंग नाही लावायचं. मला रंग लावायला पाय काढून मायाला सांगून दे. अरे भांडणं कायले करून राहिले रे? रंग खेळा ना, चांगलं रंग खेळा पाहिजे. डोळ्या घेत नका जाऊ देऊ. डोळ्या घेत जाऊ नका देऊ. ते रंग चांगला नसते, रंग तो डोळे खराब होते. आणि जास्त उन्हीत नका खेळू रे. इथंच खेळा, घराच्या जवळ जाऊ नका, जास्त दूर नका जाऊ. भांडणं गिणं नका करू. थांबा, गाठी आणतो मी तुमच्यासाठी. छाया, छाया, एक गाठी आणू. हे घे आई. बापा बापा, लेकरं वय खुलून राहिले. किती कलर लावला बापा बापा बापा. सर अंगण खराब करून टाकलं. नाही सांगा तर खेळू दे ना. काय म्हणून राहिलं, खेळू दे. मी धुवून टाका अंगण. हे घे रे, खा सारे जण एक एक खा. मी आता तुम्हाला एक एक दिली असते आता गाठी. मी आणल्या त्या गाठ्या, पण आता तुम्ही ते बरोबर आहे बापा. दात गीत खराब होते, गोड खाल्लं तर एक एक खा रे. ते तोडून तोडून खा सारे जण. चालेल ते जरी बाबू. बाई पिंकू, इथंच खेळा, जास्त दूर नका जाऊ. अतुल, लक्ष ठेव जरा. पिंकूवर लक्ष ठेव. आणि भांडणं गिणं नका करू. इथंच खेळा. मी आहे इथंच आहे. मी येऊन पाहिजे अजून. मग बाई जाऊ बाई, उन्हात नका खेळू. हा जी, मी लक्ष ठेवतो ना. मी लक्ष ठेवतो पिंकूवर. जाणं मोठं सांगून राहिलं, लक्ष ठेवतो म्हणून राहिलं. भांडून राहिलं, आटल्या फाटल्या काही म्हणून राहिलं. आजी पाहिलं ना ते आता मी आलं की म्हटलं की मला आटल्या फाटल्या म्हणून राहिला. बाबू ऋतिक, काय रे त्याला? तो मोठा आहे ना त्यापेक्षा. आटल्या फाटल्या काय म्हणतं रे त्याला? आता नाही पाहिलं ना, त्यानं तुला काही म्हटलं की तूच त्याला आटल्या फाटल्या म्हणून राहिला. जा भांडणं गिणं नका करू बरं. असं नाही बाबा. आज खेळा, चांगलं मस्त खेळा बरं. जा बरं, भांडणं गिणं नका करू. आजी, तो आता नाही म्हणत. मग तिकडे गेला मला मारते तो. असं यानं मारते मला, असं खवड्यात मारते, असं खवड्यात येते म्हणतो. आता नाही म्हणतो काही म्हणत. म्हणून मी त्याला आटल्या फाटल्या म्हणत असतो. नाही काही सांग बापा. हे लेकर काय बाबू, तू कायला मारत रे? लहान आहे तो. मारता कायला मारत नको बरं. कोणत्याच लेकराला मारत नको. मारा नाही. काही झालं तर मला येऊन सांगतो. त्यानं काही म्हटलं घेतलं तर मग मी त्याला सांगतो. मारू गिरू नको रे. विचार बरं, सगळीला विचार. पिंकीला विचार, गौरीला विचार, सोनीला विचार. मी कोणालाच नाही मारत. खोटं बोलून दिला तो. खोटं बोलून दिलं म्हणते मी. चपट्या भांगाला विचार ना. चपट्या भांगाला मारलं नाही त्या दिवशी ते. चपट्या भांगाला कसं मारलं ते? मी सांगत त्याचं एवढं चांगलं नाव आहे. भूषण नाव आहे ना त्याचं. चपट्या भांग कोण म्हणतात रे त्याला? भूषण आहे त्याचं नाव. त्याचं भांग पाहिलं की ते? एवढं तेल लावते नाही म्हणतात, भांग करते नाही. चपटा चपटा भांग करते. त्याला समजतं चपटा भांग म्हणते. त्याच्या घरची त्याला चपटा भांग म्हणते. सांग होय लेकरं.
जा बरं जा रे खेळा रे जा रे, भांडण नका करू. शांताराम भाऊ, ओ शांताराम भाऊ. सांगू आलेस का हे ते म्हणे येतील म्हणे, तरी सांग म्हणे का मी घरात नाही म्हणून. सांगा तर कसं सांगा बाबा. दाढ दुखून राहिली म्हणजे अजून चिडचिड करते ते आता. पिंकू जाय बरं, आप्पा लावाल ते बरं, सांग आप्पा आले म्हणा. गणेश आप्पा आले म्हणा, सांग बरं जाय बरं. नाही हो, त्याची तब्येत नाही ना चांगली, झोपली आहे म्हणून. जरासं बरं नाही वाटून राहिलं त्याला. काय झालं, काही पोटगीट बरोबर नाही आहे, ताप आहे, काय झालं? नाही पोटगीट तर बरोबर आहे त्याचं, ताप घे नाही आहे. दाढ दुखून राहिली त्याची जराशी, तर दाढीच्या ना त्याला बेजार आहे. कालपासून दाढ दुखून राहिली ना, भले ठणकून राहिली म्हणते. असं दाढ दुखून राहिली मग काय होते? मग आम्हाला वाटलं का काही तब्येत गिब्येत म्हणजे की ताप गिप आहे का बाबा, दाढ दुखायचं काय असते? नाही त्या आप्पाची दाढ दुखली तरी आप्पा झोपते. नाही तेच तर म्हटलं माहिती रोज दाढ दुखते म्हटलं, मी कुठं झोपतो का? मी तर शाळेत जातो, सगळंच करतो म्हटलं. तेच तर म्हणून राहिलो तुम्ही. ते ना आवाज दे ना, नाही तर मग जाते मग आता रामराव हो जाते मग आता अंदर आणि ते उचलू. येते की नाही काय मी बाबा, पाईट पासून निरा चिडचिड सुरू आहे. माझ्या दात खाते ना, मग मला म्हणून कायला सांगितलं म्हणून त्या घरात आहे म्हणून. सांगा तर कायच करा. येता का हो भाई, येता काय? हे बाई गणेश भाऊ आले आणि रामराव भाऊ आहे संग. येता का भाई? या म्हणा, या भैर्या, नाही तर मग आम्ही अंदर येतो म्हणा. नाही नाही बाबा, तुम्ही नका जो घर आहे सारे रंगाना, ते घर खराब करायला डाग निघत नाही मग सारे. या हो भैर्या बरं, भैर्या आणि ते अंदर येतील मग ये. बाई काहीच कामाची नाही ना, इथे सांगत होतं एक गोष्ट सांगत होती, एवढी एक कामही नव्हती तिकडून. तर सांगते मी नाही घरात, सांगितलं असतं वारं गेलं कुठे गेलं सांगून टाकायला होतं. सांगितलं मी घरात आहे म्हणा, आता आले ना ते रंगलाशी जाते का ते? नाही मी सांगत आता मला चिडचिड आहेच अजून. आता मला म्हणते ते सांगितलं म्हणून, मी तुला सांगितलं होतं म्हणून का घरात नाही सांग म्हणून. सांगत हे घरात चालले होते ना, याला माहिती आहे घरातच आहेत म्हणून. हे लेकरं माहिती आहे, त्याच्या लेकरासमोर कसं खोटं, लेकरासमोर खोटं बोलणं बरोबर आहे. तर कसं सांगा आता नाही आहे म्हणून. मला म्हणे खोटं सांगतो म्हणे. आता हे लेकरं गिकरं नसते सांगून नाही दिलं असतं. यातलं लेकरू एखादं बोललं असतं आहे घरात, सांग आता कसंच खोटं बोलावं लेकरासमोर. आता माझ्या आहेच अजून. आता आलेच की तुम्ही, बरं झालं बा, माझी तब्येत नाही जराशी चांगली म्हणून माझ्या डोळ्या लागला, झोपलो होतो मी, मटकेच डोळ्या लागला होता. आता मग मला तुमचा आवाज नाही आला, हिनं आवाज दिल्यावर मला समजलं तुम्ही आले. म्हटलं जरासं लावा बा मग पाहिजे. मग नाही बा मी नाही येत ना, मग सर हातपाय गाऊन गेले. मग मला भल्लंच कसं तरी होऊन राहिलं ना, लयच मला कसं तरी वाटून राहिलं. मग माझं जरा डोकंही ठणकून राहिलं आणि गालही दुखून राहिलं आणि दातही दुखून राहिलं. माझं मन नाही आहे, मला की बरोबर नाही वाटून राहिलं. जा ना तुम्ही खेळा ना बा, मला जरासं रंग लावून द्या. हातपाय निरा गाऊन गेले ना, मग माझ्याकडून उभं नाही राहिलं होऊन राहिलं. मला जरासं लावून द्या, मग जा तुम्ही खेळा बा. मग आम्ही पाहिजे मग संध्याकाळच्या बाबतीत मग जरासं दुखून राहिली म्हणता तुम्ही. दाढ दुखीनं हातपाय काय दुखते, हातपाय गळते का दाढ दुखीनं? डॉक्टरकडे नाही गेले का मग? डॉक्टरवर भरोसाच नाही आमचा, बिलकुल भरोसा नाही. डॉक्टरला काय समजते, डॉक्टरला नाही समजत, आम्हाला समजते ना. आम्ही घरीच करत असतो. काही आपल्या गोळ्या घ्या घेऊन टाकायच्या मनानं, आणि ते काही लवंग घेऊन कुठून गिटून त्याचा फोया घ्या धरून मग आम्ही दातात दाबून देतो. आम्ही जात नसतो गिक्टरकडे म्हणून राहिलो. आता आज तर डॉक्टर नाही आहे, चल ना उद्या मी येतो तुमच्या संग. माझ्या संग चला, गाडीवर चाललो जाऊ आपण दोघं जण. विजूची गाडी घेतो मी, आपण दोघं जण चाललो जाऊ. आणि त्यांना दाखवून मला मग एकदा दाखवावं लागते, हलून राहिलं तर जरासं त्याचं काही करता येते का पाहतो. मग तुमच्या यानं मग होऊन जाईल. मग मी जरासं कंटाळच करून राहिलो होतो. चलतं काय, चला उद्या जाऊ आपण. अरे बापा, मला निराश मानणारच नाही. हे ऐकून राहिली, शांत ऐकून राहिली. जो येतो तो मला डॉक्टर जवळ याच्याच गोष्टी करून राहिलो. अरे मला नाही जायचं ना बापा, डॉक्टर जवळ नाही जायचं मला. मी पाहतो मला काय करायला लागते. तर मग दात होय, मी पाहतो मला काय करायला लागतं. मी सांगून राहिलो कोणाला, मी चुपचाप झोपलाय ना घरात. हे लोक ऐकूनच नाही राहिले, आपलंच लावून राहिले निरा. डॉक्टरकडे चला म्हणते, मला नाही जायचं ना बापा, मला त्या डॉक्टर जवळ जायचं नाही आहे. दाताच्या डॉक्टर जवळ मी एक वेळा गेलो होतो, पाहिलं मी. आता मी कानाला खडा लावला. मी पहिले कधीच मी डॉक्टर जवळ जाणार नाही. दाताच्या डॉक्टर जवळ काही झालं तर मी जाणार नाही. माझे दात होय, मी पाहून घेईन काय होतं काय नाही. डॉक्टरने जवळ जात मग मागच लागली. माझ्या डॉक्टर जवळच नव्हतं म्हणते. नाही चल ना, चला मी येतो. आता मला जसं बरं वाटलं, मी गोळी घेतली मग अशी, आता बरं वाटलं. एवढं काही नाही आहे माझ्या दाताचं, एवढं काही खराब नाही आहे माझ्या दात. हालत गेलत नाही माझ्या दात, एकदम पक्के एवढं काही हालत गेलत नाही. जरा दुखून राहिलं होतं ते, तर जरा झोपलं होतं. मग मी मन नव्हतं लागून राहिलं. चल ना मग, चला चला येतो मी, येतो खेळायला. चला सांग आता. काही नाही झालं म्हणते. डॉक्टरचं नाव ऐकलं का निरा विचार यायचं काय होतं काय मी राहिले. न्यास लागते नाही, न्यास लागते. आता ते खराब व्हायच्या पहिले यायचं पास लागते. कसं न्या आता, काहीतरी आता करावंच लागेल ना, न्या तर लागणच. चला मग, ते वाट पाहून राहिले ना, थांबते सगळे बाहेर. चला बरं, चला बा चला. खेळा, जास्त दूर नका जाऊ. मी पाहतो, माझं लक्ष आहे, इथंच थांबतो मी. मी येऊन पाहिजे अजून बाहेर. दूर नका जाऊ तिकडे. पाणी गिनी प्यायचं असतं ते, अरे मग पाणी मागा. इथंच खेळतो आम्ही दूर नाही जात, इथंच खेळतो ना. नाही बाई, सांग आता. आज टावेलवरच चालले का? टावेलवरच चालले का? पॅन्ट गिन घाला, धोतर गितर घाला. कोण ओढला दिला टावेल? बरं वाटते का? आता सारे लोक म्हणजे पाहिलं ना बाहेर कसं आहे तर. आज काही सुद्धा आहेत का लोक? कोणी टावेल घेऊन धरून ओढून बरं वाटते का ते? सांग आता, धोतर गितर घाला ना, आणि ते एखादं पॅन्ट घाला. टावेल गेल कायले ओढते कोणी? रंग लावा. टावेल कायले ओढते? टावेल गेल नाही ओढत कोणी. मी एखाद्या बाबतीत ऐकत जा बापा. काही सांगून राहिली, काही चांगल्यासाठी सांगून राहिली ना, काही वाटलं म्हणून सांगून राहिली. खेळायला चाललोच नाही ना. मी रंग खेळत असतो का इथंच बसतो ना. मी जात नाही, मी तिकडे जात नाही, मंदिराजवळ जात नाही. मी इथंच बसतो. मला माहिती नाही का बाहेर काय आहे म्हणून. आज मी काही जात नाही, मी इथंच बसतो. कोणी आलं तर लावा मला रंग. टावेल कायले ओढते मग कोणी? मी उठतच नाही जागेवरून. जा बापा, काही करा. टावेल ओढते म्हणजे टावेल कायले ओढून कोणी? रंग लावा बस. टावेल ओढते कोणी? इथे कायचीच टावेलाची लाज वाटते, मला समजतच नाही. म्हणजे टावेलाच्या निरा टावेलाच्या मागं लागते. धोतर घाला म्हणते, पॅन्ट घाला म्हणते. टावेलाचे काय दिलं म्हणजे काय दुश्मन आहे टावेला सांग काय मी? काय एवढं प्रेम आहे बापा त्या टावेलाचं? धोतरही नाही पाहिजे ना, काहीच नाही. लुंगी तरी घालाव ना. टावेलापेक्षा लुंगी बरी, गाडगीट मारता येते.
बाबा आकात असते निरा आकात असते तरी ऐकत नाही बुडा. नानी बाई झालंच नाही तेव्हा चल ना नानी किती काम करतो चल ना निरा इथं तर बापा असं भंगन काम आहे ना इला रोज वावरात जायला गेली बोलावली याच लागते एक आवाज तर इला द्यास लागते. मी म्हटलं आज येशील म्हटलं तुम्हाला बोला आले आजही तसंच मला याच लागलं तुला बोलावासाठी. चल ना झालंच नाही घे सारा चल बरं. काय झालं ना झालं ना बापा लेकरं घरी आले ना मार केवढे भरून आले होते रंगानं घासू त्याचं अंगिंग धुवून दिलं जेवायला दिलं लेकरले आणि ते दोघं सासरा जावई ते आणि घरी सारेच जण घरी आहे ना स्वयंपाक पाणी त्याचं तेल करून दिलं. आता आपलं तर आहे ते कालचं सारच घेतलं का तुम्ही पूर्णाच्या पोळ्या गिड्या भजे गिजे सारच घेतलं काय सांगा. नाही तर काय तर मग कालचं सारं उरलं शिळा स्वयंपाक लय राहते ना पूर्णाच्या पोळे भजे पापड सारच होतं कढी गिडी सारं घेतलं मी. आता त्याचे झाले दोघं बापले काही खाल्लं ते ना त्याची दाढ दुखून राहिली काही जास्त खाल्लंही नाही ते ना भातच खाल्ला भात कर म्हणे दही भात खाल्ला ते ना झोपले ते आता पोरगं जेवलं विजूचे झालं जेवण. मग आता आम्ही तर मी छाया आता आम्ही तिकडे जेवणार आहे. मी सारं घेतलं मी घरचं सारच घेऊन घेतलं. तुम्ही घ्या ना स्वयंपाक केला का तुम्ही अजून. मी नाही हो स्वयंपाक केला ना आताही केला पूर्णाचे पोळे गिळे ते खाते का कोण नाही खात उरलं सुरलं तर आम्हालाच खा लागते घेतो ना सारच घेतो संग. चल ना बापा चल ना घे ना भरलंच नाही का अजून. नाही काढलं ना सारं काढलं मी डब्यात काढून ठेवलंय. चला आले हो सारे आले चला लावा रंग लावा आता मस्त खेळा आता मन भरून खेळा इथं मस्त खेळा आणि इथं जीव मग जाऊ घरी त्याला बोलावून तिला आवाज ना डब्यात ठेवा म्हणा तिथं या म्हणा. अमय शिला छाया ये ना करिश्मा आले नाही सारे नाही पाय येणी दोघी जणी आपल्या अंगावर रंग आहे याला पाय अजून कोण रंगच नाही लावला लावा येणी एकमेकीला रंग लावा. सांग बापा आता केवढं मोठं नातं झालं हे पुष्पाची दिन होय का कांता आपल्या होय आपल्या सारीचीच होय आपल्या सारीची इन होय आता कांता आपण तिच्या इनी होय सारे आता लावा इले चांगला आता कांताला असा रंग लावा का बिलकुल म्हणजे सीताराम भाऊन ओळखलं नाही पाहिजे घरी गेल्यावर. नाही सांग बापा सीताराम ओळखत नाही का कांताले किती काय रंग लावा तिले सीताराम बरोबर दुरून वाटते कांता म्हणून सांग दुरून वाटते म्हणते. लावा सर एकमेकीला रंग लावा खेळावा छाया पाय पोरी अजून येऊन नसेल छाया करिश्मा नाही इंदिरा तिथं बसली का येणार. मग आता आमची रंगपंचमी अशी मस्त असते का बस बिलकुल विचारूच नका. आम्ही पहिले सारं घरचं गिरचं करतो लेकरं माणसं गिंसं सारे खेळून येते खाऊन पिऊन घालून तेले चांगले झोपले ते आता घरात. आता बाहेर कोणी नाही बस आता आम्ही आहे मंदिर आहे मंदिरातच खेळतो आम्ही दरवर्षी आम्ही मस्त इथं रंगपंचमी खेळतो इथंच हातपाय गितपाय धुतो सारं उरलं वय पूर्णाच्या पोळ्या हेन तेन भाजी गिजी कढी गिडी वडे भजे पापड सारं घेऊन येतो इथंच जेवतो मग जातो आम्ही जाऊ आता 4-5 वाजता जाऊ घरी आता काही कोणी जात नाही मग ते चहा पाण्याच्या टाइमावर जातो बरोबर घरी मग आम्ही आता मस्त मजा येतात. चला मग या मग तुम्ही आमच्यासोबत रंगपंचमी खेळायला आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्या महिला बचत गटाकडून उगी मुगी महिला बचत गटाकडून सगळ्यांना तुम्हाला रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा.